2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतो। या स्पर्धेचा शुभारंभ झाला। मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। जनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित ही स्पर्धा खरं तर सप्रा मैदानावरती आपण पाहतो मंडळी, पण सप्रा मैदान काळाच्या पडद्याआड गेलंय। त्या मैदानावरती असंख्य अशा आठवणी आहेत आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेट रसिकांच्या, क्रिकेट खेळाडूंच्या, प्रेक्षकांच्या, समालोचकांच्या। मात्र त्या सर्व आठवणीच राहतील आता, कारण ते मैदान आता आपल्यासाठी अवेलेबल नाही। ही स्पर्धा दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीचे ग्राउंड बनवण्यात आलेले तिथे होती, मात्र तिथून काही कारणास्तव आता इथे देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती द्वितीय फेरीमधील पहिला सामना वडवली बी विरुद्ध टायगर। फ्लाय स्लिपला बॉल, विशाल बॉल वरती, पण एक धाव मिळते शंतनू पाटील आणि दिनेश खुटारकर। असं म्हणतात ना की छोटा तीर घाव करे गंभीर, हे दोघेही तसेच आहेत फलंदाज। उंची जरी कमी असली तरी क्रिकेटची उंची त्यांची फार मोठी आहे। शंतनू पाटील आणि दिनेश खुटारकर या दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलेलं आहे। आज त्यांना खेळावं लागेल, कारण समोर तितकाच ताकदवान संघ आहे चेंज गेम वडोली बीज, आणि पहिल्याच मॅच मध्ये जय हनुमान मोठे देसाई संघाला परास्त केलं। कमलेश पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। शॉट ऑफलाईन पेसने बीट केलं, बॉल वरती चढला, बॅटचा शॉट मिड विकेटला आलाय। थोडंसं 1 सेकंडचा कॉल, 9 सेकंडला थ्रो, रनआउटची संधी आणि फलंदाज निघाला पॅव्हलियनच्या दिशेने। शंतनू त्याची मान सांगतेय, ती नकारार्थी हलते, म्हणजे कदाचित तो बाद आहे, पण टीव्ही अंपायर काय सांगतील तोपर्यंत आपण शंतनूला मैदानाचा थांबवू। टीव्ही अंपायरचा डिसिजन काय असेल, इंटरेस्टिंग। टीव्ही अंपायरचा डिसिजन आलाय, शंतनू पाटील बाद। हा मोठा धक्का आहे हनुमान टायगर संघाला, कारण पहिली विकेट शंतनू पाटीलची फार लवकर आली आहे आणि ती रनआउटच्या स्वरूपात येणं दुर्दैवी गोष्ट आहे। पहिली विकेट येते धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 2 धावा, आणि 2 ला पहिली विकेट येते हनुमान टायगरची। शंतनू पाटील बाद। तिसऱ्या क्रमांकावरती प्रेम जागमन जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आला। कमलेश स्विच हिट, वेग पहा या बॉल मध्ये, वेग किती होता कमलेशच्या डोक्याला लागले, कारण बॉल स्टंपला लागला नाही म्हणून। सेल्फ फॉलो थ्रो मध्ये त्याची रिॲक्शन सांगून गेली की ऑफ स्टंपचा किती जवळून गेला हा बॉल। खुटारकर मात्र बीट होता, स्विच हिटचा प्रयत्न होता, व्यवस्थित कनेक्ट करता आलं नाही। ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑन थोडंसं वाईडिश आहे काउ फेसच्या दिशेने, आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग जो स्ट्रॉंग झोन आहे दिनेश खुटारकरचा। कमलेश एज आहे फाईन लेगचा, वरतून बॉल निघालाय आणि तो थांबणार नाही, सीमारेषा पार। लॉंग स्टॉप ब्लॉक येतोय टायगर संघासाठी पहिला चौका दिनेश खुटारकरच्या बॅटमधून। चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 6 धावा। राईट झाला बॉल, या वेळेला टेक ऑफ झाला होता, अंपायरचा सिग्नल आलाय वाईड, जास्त राईज झालाय। जरूर हरकत नाही की फलंदाज पुढे आलाय, पण बॉल ज्या पद्धतीने उसळला दॅट्स वाय अंपायरचा सिग्नल आलेला आहे वाईड, आणि वाईडच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 7 या आकड्यावरती। प्रगतीपथावर पहिलं षटक, 4 षटकांची मॅच आपण पाहत आहोत। बॅटिंग करत असताना जय हनुमान टायगर ऑन साइडला टर्न करायचा आहे, यावेळेला स्टंपचा जवळून पुन्हा एकदा गेलाय, पण
चेंडू आणि बॅटचाही संपर्क नाही, बॉल आणि स्टंपचाही संपर्क नाही. टायगर म्हटलं की शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील अर्थातच टायगर चषक कल्याण डोंबिवलीची अशी एक स्पर्धा जिचे वेध सर्वांना लागलेले असतात आणि ती परवापासून 8 तारखेचा संध्याकाळपासून आपल्या भेटीला येते. टायगर चषक भव्य प्रकाश झोतातील क्रिकेट टुर्नामेंट समोर खेळलाय ऑन दी अप आणि बॉल साइड स्क्रीनच्या वरतून सीमारेषा पार, षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा. शेवटचा षटकार इम्पॅक्टफुल होता टायगर संघासाठी जो दिनेश कोटारकरचा बॅटमधून आला. समोर खेळला होता आणि फार चांगला फटका, समोर टाकला बॉल, समोर मारलाय, 6 धावा आलेला थ्रू दी लाईन फटका पाहायला मिळाला. 3 ओव्हर्स अजूनही बाकी 18 बॉलमध्ये किमान आता 40 धावा यायला पाहिजेत. हा माइंडसेट असेल फलंदाजांचा, कारण एकमात्र विकेट पडली शंतनू पाटीलची. त्यानंतर बॅटिंग ऑर्डरकडे आपण लक्ष दिलं तर पंकज मंदार, त्याचबरोबरीने आज सागर पाटीलची अनुपस्थिती आहे. दीपेश आणि निशांत कदाचित यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील, पण मी म्हणेन यानंतर जबाबदारी मंदार आणि पंकजची जास्त असेल या डावामध्ये. नितेश पाटील, येस, आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज. कट करायचा होता पण जमलं नाही. बॅकफुटला यावेळेला थांबला होता प्रेम, पण बॉल ऑफ स्टंपचा फार बाहेर पाहायला मिळाला. हे जे आउट कटर आहेत तुम्हाला ओळखावे लागतील. हे प्रमुख अस्त्र आहे गोलंदाज ऋतिक पाटीलचा, आणि त्याचा जो स्लोअर वन आहे, वॉर्मअप करत असताना देखील तुम्हाला बऱ्याच वेळेला तो स्लोअर वन टाकत असताना पाहायला मिळतो. इथे पहिलाच बॉल ऑफ स्टंपचा बाहेर टाकला आउट कटर, जो डॉट आलेला आहे. डीप स्क्वेअर लेगचा मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ साठी एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा समोर मारायचा होता पण लाईन मध्ये आला नाही. मोठा फटका खेळत असताना अगोदर तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागेल. त्यानंतरचं तुमचं शॉट सिलेक्शन, अँड नाही कॉर्डिनेशन, टायमिंग, ताकद जमलं नाही. लांब ठेवले, दोन्ही बॉल लांब ठेवले, आणि कदाचित आता दिनेश कोटारकर हेच सांगतोय की तुला बदलालीत फुटवर्कचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल. टोटल स्कोर सध्याचा दाखवतो आपल्याला 13च्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. ऋतिक पाटीलचे दोन्ही डॉट बॉल आलेले आहेत. हो, द विकेट. स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड. ऑप्शनचा फार बाहेर. हे जे फटके ते आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतात. ऋतिक पाटील जेव्हा खेळतो बऱ्याच वेळा तो किंबहुना मी म्हणेन खेळतच नाही स्विच हिट. त्याच्याकडे तुम्हाला पंचचे फटके जबरदस्त पाहायला मिळतात, कटचे फटके जबरदस्त पाहायला मिळतात. पूल असेल, लॉफ्टेड ड्राईव्ह असतील, लॉफ्ट करत असताना बऱ्याच वेळा तो पाहतो. पण प्रेमने सध्या 2 डॉट नंतर ऑप्शनचा बाहेरच टाकतोय, तर मग स्विच हिटचा प्रयत्न केला पण तो वाईड आलाय. पुढे सरसावलाय. ताकदीचा जास्त वापर करत असताना डावा हात बॅटवरून निसटला आणि आताही विकेट निसटेल. जनुमान टायगरची दुसरा हादरा, प्रेम पाटील बाद. नवीन फलंदाज मैदानाचा आत चाललेले आहेत नितेश पाटील. स्लॉग हिटर आहेत. शंतनू प्रेमच्या विकेट नंतर यांच्याकडे आता यांच्यावरती जबाबदारी असेल.
ऋतिक पाटील. हो, चांगला फटका यावेळेला बॅटचा चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना दिनेश कुटारकरने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. साबॉल 11ला खेळतोय दिनेश कुटारकर आणि त्याची टीम जनुमान टायगर सध्या खेळते 18 वरती. दिनेश कुटारकर एकमात्र फलंदाज जो झगडतोय सध्या. नितेश ऑफ स्ट्राईक आहे. ऋतिक पाटीलने 2 डॉट टाकले. तिसऱ्या बॉलवरती विकेट आली होती. वाईट नंतर प्रेमशी ऑन साइडला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तीर घाव करे गंभीर. जेव्हा या डावाला सुरुवात झाली तेव्हाच मी म्हणालो आलाय चौकार.
खेळला असता तर कदाचित एक्स्ट्रा कव्हर आणि लेट खेळला असता तर बॅकवर्ड पॉइंट, पण समोर पंच केलं आणि लॉंग ऑफला फिल्डर होता नितेश पाटील बाद. टोटल स्कोअरचा आपण विचार केला तर सध्या धावा फक्त आपल्याला पाहायला मिळतात 28. या षटकाची जबरदस्त सुरुवात. पहिला डॉट बॉल आला आणि नितेश विकेट आली. मैदानाचा आत आलाय मंदार पाटील. दुसऱ्या बाजूने आपण कुटारकरचा विचार केला तर जबरदस्त खेळ केला. त्याचा बॅटमधून आतापर्यंत आपण 3 चौकार आणि 2 षटकार बघितले. 8 बॉल 25 ला नॉट आउट आहे. बॅकफुटला तांबला कट करायचा होता. 9 सेकंडला थ्रो. हो चांगल्या पद्धतीने थ्रोला या वेळेला त्याने कलेक्ट केलंय आणि विकेट येते मंदारची. रनआउट. टायगर कडून मंदार थोडा नाराज आहे. अगोदर नितेश त्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांच्या समर्थकांना त्यांच्या पॅव्हेलियनला, कारण जे 2 महत्वपूर्ण फलंदाज आहेत. पंकज आगमन मैदानाचा आत फार लवकर यावं लागलं. 6व्या क्रमांकावरती जरी आलाय. 312च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना सध्या दिनेश खुटारकर स्ट्रायकिंग एंडला. धावा पाहिजेत. सध्याचा स्कोर 28. बॅट फिरली आहे जबरदस्त, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. विकेट किपरने चुकी केली. शॉर्ट थर्डला फिल्डर विशाल. 1 धाव धावून पूर्ण करण्यात आली. अंपायरचा सिग्नल बायज. चांगली बॉलिंग करतोय शुभम. फर्स्ट ओव्हरमध्ये कमलेशच्या 13 धावा, ऋतिक पाटील झाला 15. थर्ड ओव्हरमध्ये 4थ्या बॉलवरती रन आले, ती देखील एक्स्ट्राची आली आहे. बॅटच्या साने एकही धाव आली नाही. 2 बॉल अजूनही बाकी. गोलंदाज शुभम पाटील तयार. समोर पंकज पाटील. मिस टाइम आहे. पूल केलाय. मिड विकेटला कावा पोहोचलाय आणि जबरदस्त झेल त्याने टिपलाय. पंकज पाटील 0वरती बाद. धक्का बसतोय 5वा जनुमान टायगरला. धाव फलकावरती 29. धावसंख्या 29. 2 ओव्हरमध्ये 28 धावा होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव. शेवटचा बॉल शुभम. ओहो, आणि इथे मेडन ओव्हर पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2025 ची पहिली मेडन ओव्हर. या ओव्हरमध्ये 1 धाव आली, ती एक्स्ट्राची होती आणि त्या व्यतिरिक्त एकही धाव खर्च केली नाही शुभम पाटीलने. सो ही पहिली मेडन ओव्हर नगरसेवक चषक 2025 आपण पाहतोय वडोली बीच शुभम पाटीलच्या नावावरती. षटक संपन्न 3 विकेट पडलेत ते अर्थातच 5 आणि धाव फलकावरती पाहायला मिळतं जनुमान टायगरचा 29 शेवटचं षटक. दिनेश खुटारकरने जबरदस्त खेळ केला, पण त्याला साथ कोणाचीच मिळाली नाही.
शंतनू रनआउट झाला. त्यानंतर आपण प्रेमची विकेट बघितली, त्यालाही विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण डॉट बॉल येत होते. नितेश पाटील त्याची विकेट आपण तो मात्र कॅच आउट झाला. त्यानंतर आपण मंदारला बघितलं, तो रनआउट झाला आणि त्यानंतर पंकजची विकेट ती देखील कॅच आउट. सो एका मागोमाग फलंदाज बाद झालेले आहेत. हे जे षटक आहे टार्गेट डिसाइडर आहे, टार्गेट सेट करणार आहे, त्यामुळे दिनेश खुटारकरला इथेही खेळावंच लागेल. या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा आल्या तर चांगली टोटल धावफलकावरती 40+ झाल्या तर चांगली गोलंदाजी टायगर संघाकडे देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पण ही जर ओव्हर इकॉनॉमिकल झाली तर मात्र कुठेतरी चिंताजनक वातावरण असेल आणि गोलंदाजांना तितकंसं बेनिफिट मिळणार नाही दुसऱ्या डावामध्ये जेव्हा टायगरचे गोलंदाज गोलंदाजी करतील. टॉससाठी नेक्स्ट मॅचचे कॅप्टन माताडी आणि अडिवली. टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. ओहो, पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. हॅन्ड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग दिनेश खुटारकरचा षटकार. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 36 जावा. बॉल अजूनही बाकी आहेत 4. खुटारकरचं कौतुक असेल खरंच कारण 31 वरती तो स्वतः नॉट आउट आहे सध्या. 7 मिळाली नाही तरी चालेल, एकटा लढतोय. जयेश पाटील फुल टॉस आहे, समोर लॉफ्ट केलाय फटका, यावेळेला फसलाय लॉंग ऑफ. शुभम पाटीलने टिपलाय झेल. दिनेश खुटारकरचा डाव संपला. 31 धावा त्याच्या बॅटमधून आला आणि टायगरला हादरा बसतोय तो 6वा. धावफलकावरती 36. स्पोर्ट्स लाईव्ह ज्यांच्याद्वारे आता कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन देखील आलेले, त्यामुळे स्पष्टपणे आता आम्हालाही रिप्लेसद्वारे पाहता येईल बॉल कसा पडलाय, कुठे निघतोय आणि सर्व ज्या काही गोष्टी स्क्रीनवरती एका कॉमेंटेटरला पाहिजे असतात ते त्यांनी आता स्क्रीनद्वारे आम्हाला देतील. ते थँक्यू. 38 धावा धावफलकावरती आहेत. बॉल अजूनही बाकी आहेत या डावातील 2 बॉल. चेक
सन्मान्य आमचे सोपानदादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. पुन्हा अंपायरचा सिग्नल वाईड. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न होतोय. टोटल स्कोर सध्या 39. 6 एक्स्ट्रा रन आलेल्या, 2 बाईज आणि 5 वाईड आलेले आहेत आतापर्यंत. वाईड वरती नियंत्रण नाही गोलंदाजांचं. 5 वाईड आलेले आहेत आतापर्यंत. टोटल 6 एक्स्ट्रा आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 39. 39. मनोज पाटील स्ट्रायकिंग एंडला. बॉल बाकी आहे 2. समोर खेळला आडवा बॅटने बीड ऑनला चेस केला. बॉलने लॉंग ऑन कडे डबलचा कॉल नाही मिळणार धाव. चांगला थ्रो आलाय. गुड फिल्डिंग साठी चेन सेके वडोले 20 संघ जाणला जातो. काल रेस टू फायनल रनिंग रेस होती आणि त्यामध्ये कमलेशचा वेगाने धावला. काल एस के पाटील चषकामध्ये सुपर 3 ला रनिंग रेस होती. मागच्या 2 खेळाडूंना ज्या पद्धतीने त्याने टाकलं होतं आणि ज्या वेगाने तो धावला, त्यांची टीम फायनल मध्ये खेळली. 40 धावा. शेवटचा बॉल राईट झालाय. हुकचा जबरदस्त फटका आलाय. सुपर्ब. दीपेश पाटील यंगस्टर आणि हा फटका त्याला ऊर्जा देऊन जाईल, आत्मविश्वास देऊन जाईल. डाव पहिला संपलाय. जनुमान डायगरने जिथे बॅटिंग केली विकेट पडले 6. टोटल स्कोर 44. 45 धावांचं लक्ष आहे. डायगर उतरा पण फिल्डिंग साठी. वडोली तुम्हाला यायचंय मैदानाचा बाहेर. ओपनिंग पेअर पाठवा पॅबलन मधून. वेळ झाले टॉसची पुढच्या मॅचच्या. मात्राडी विरुद्ध अडिवली. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू. वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपण टॉस बॉक्स मध्ये करूया. सोपानदादा म्हात्रे यांच्या शुभाचे टॉस. कोणाची कॉलिंग आहे? अडिवलीची. चला माताडीची कॉलिंग असणार आहे. यस. काटा असा कौल आणि काटा आलेला. थँक्यू सो मच सोपानजी. आपण पुन्हा एकदा आनंद घ्यायचा आमच्या स्पर्धेचा. मित्र आपण चर्चा करूया. आपल्याकडे वेळ बराचसा आहे. टॉस महत्वाचा होता. नक्कीच महत्त्वाचा होता. जिंकलेला काय करणार? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायला अडिवली संघ या सीझनमध्ये काय मॅचेस त्यांच्यासोबत झालेल्या आहेत? एक मॅच झालेली आहे त्यांच्यासोबत. कोणाच्या बाजूने निकाल लागला होता? आमच्याच बाजूने निकाल लागला. जरूर कॉन्फिडन्स असणार आहे. तोच संघ घेऊन उतरतो की काय चेंजेस, काय बदल आम्हाला पाहायला मिळतील तुमच्या टीममध्ये? नक्कीच 2 प्लेयर इंजर्ड आहेत आमचे, म्हणून आले नाही. बाकी आहे ते प्लेयर खेळू आम्ही. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा विजयाकरिता. योगी टॉस महत्त्वाचा होता. हो नक्कीच टॉस महत्त्वाचा होता. पण असं नाही, दोन्ही संघांना फलंदाजी एकदा करावी लागेल, गोलंदाजी एकदाच करावी लागेल. आम्ही चांगलं टार्गेट. एक मॅच झालेली आहे, त्यांनी जिंकलेली. ते कॉन्फिडन्स काय चुका आहे बदल पाहायला नाही मिळणार, कारण की थोडी स्टार्टिंगला आमची फर्स्ट मॅच होती आणि प्रॅक्टिस पण होती. थोडं जॉबला गेलो, त्याच्यामुळे काही सरावाचा अभाव असतो. आणि नक्की त्यांचा कॉन्फिडन्स असेलच आणि पाहिजे प्रत्येक संघाला. आम्ही त्यांच्याविरुद्ध चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि आज पण आमच्याविरुद्ध चांगला खेळला आणि उभरता सितारा. आम्हाला त्याची शुभेच्छा असतील आमच्याकडून आणि नक्की तो आपल्या कल्याण डोंबिवलीचं नाव पुढे करेल आणि आम्ही नक्की 100% जिंकू. काय सांगा स्पर्धेविषयी? तुम्ही देखील एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात आणि अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट, ऐतिहासिक मैदान आहे. देसाई म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज मैदान, बाग मैदान याला म्हटलं जातं. या मैदानाची खेळण्याची एक वेगळीच मजा. जरी भरपूर ऊन असला, हीट असला, आजूबाजूला बघतो आपण मस्तपैकी झाडे आहेत, एक वेगळी मजा असते मैदानावरती. थोडक्यात काय सांगशील? मैदान खूप छान आहे आणि त्यांना ज्यांनी अवेलेबल करून दिलं त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण की प्रत्येक संघाला आता मैदान अवेलेबल नाही आहे. कारण की हा मैदान एक पारंपरिक मैदान आहे. कारण की या मैदानावर खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतो, जसं रतन बुवाचं असतो. कारण की बागेमध्ये मॅच आहे बोलल्यावर सर्वजण खुश होतात. कारण की तिथे ग्रास आहे, झाडे आहेत, सावली आहे, सर्व आहे आणि नक्की इथं खेळायला मजा येईल. भरपूर शुभेच्छा तुम्हाला योगी पुढच्या मॅच करिता. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला, म्हाताऱ्याने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग घेतलेली. बॅटिंग साठी योगीला त्यांच्या टीमला आमंत्रित केले. काय आपण सन्मान करूया. नुकताच ज्यांचं आगमन झाले सन्मान्य आमचे बलिरामजी मडवी या सोपानदादा म्हात्रे आपण आमच्यासोबत जॉईन व्हा. आपल्या शुभ असते सगळे आम्ही सत्कार इकडे कव्हर करतोय. आलेल्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतो. नगरसेवक चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट दरवर्षी हनुमान क्रिकेट संघ दातिवली, आमचं ग्रामस्थ म्हणत दातिवली यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी होत असतो. आपण मडवी काकांना सन्मानित करूया. सोपानदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आपण उपस्थित राहिलाय या स्पर्धेकरिता, त्याबद्दल आपलं मनापासून आभार.
सुंदर असा सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून दिला जातोय. तसेच सन्मान्य आमचे विष्णूजी म्हात्रे यांचं नुकताच आगमन झालंय. काकांना विनंती आमच्यासोबत आपण जॉईंट व्हावा. स्वप्नदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते याचा यापुढील सन्मान जो आहे तो आपण करतोय. आपलं मनापासून आभार. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आपली संस्कृती परंपरा जपली जाते. पाहुण्यांचा सन्मान करणं आणि तेच आपण आजच्या पहिल्याच दिवसामध्ये असंख्य पाहुणे आपल्यासोबत जॉईन झाले. त्यांना आपण सन्मानित करतोय सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून. मनापासून आभार. पुढील सन्मान आपण घेतो. सन्माननीय आमचे अंकुशजी म्हात्रे आपण यांचा सन्मान करू. या अंकुशजी आपले मनापासून आभार. क्रिकेट टुर्नामेंट म्हटलं की हे सगळी जी दिग्गज मंडळी असते त्यांचा आशीर्वाद जरूर किंवा त्यांच्या माध्यमातून काही मार्गदर्शन काय टिप्स हे सगळे आमचे जुने जाणते आहेत. त्यांना चांगली क्रिकेटची माहिती आहे आणि आमचे ते पाहुणे ॲज आमच्यासोबत जोडलेले आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. आपल्या मनापासून आभार आहे. पण उपस्थित राहिलात स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. सन्मान्य आमचे प्रकाशजी पाटील यांना विनंती असेल काका आपण आमच्यासोबत जॉईन व्हावं. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात झालेली आहे. लाईव्ह कॉमेंट 1-2 मिनिटांमध्ये पुन्हा स्टार्ट होईलच. सन्मान महत्वाचे आहेत. प्रकाशजी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आपला अमूल्य वेळ आपण दिलात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. What do you? थँक्यू डीजे. आवाज आपण बॉक्स मधून ऐकला जरूर. मात्र सुरुवात दमदार झालेली आहे मैदानामध्ये. विशाल पाटील आणि ऋतिक पाटील दोघंही सलामीवीर फलंदाज. टार्गेट 44चं चेस करतोय. पहिल्या मॅच मध्ये जरूर बघितला होता. त्याच्यानंतर ऋतिकचा कमबॅक, त्याच्यानंतर कमलेशने ज्या काय 8 रन्स केल्या तिकडनं पुन्हा कमबॅक झाला. तो सामना जिंकला. मोठी देसाई टीमला पराभूत केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. कोटारकर अजून एक फटका जबरदस्त आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना 6. शॉट होता. संदीप कोटारकर वरती आक्रमण सुरू केलं ऋतिक पाटीलना. ऍक्शन टेलिव्हिजन सेटवर नागपूरला जाऊन पंच केलेला आहे. जणू का हायलाइट सुरू झाला मैदानामध्ये. ऋतिक पाटील आक्रमणाला सुरुवात केली. आक्रमण हा देखील चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. धावपलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये 16 केलेला आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल नसता रोटेट केली विशालनं. त्याच्यानंतर ऋतिकनं हल्ला बॉल केलेला आहे. कोटारकर समोर पूल केलाय. पूलचा जबरदस्त शॉट. हा देखील चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक मोठे फटके. 4 धावा. चला माताडी संघ आपण देखील येऊन समोरच थांबायचे. तुम्हाला आमच्या व्यासपीठासमोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. म्हणून पूर्ण स्कॉटला घेऊन या आपण समोर. 22 धावा. अजून एक फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचून मारला. बनवला शॉट. मिड विकेटला पाठवलाय. जबरदस्त बॅटिंग. 6. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
चला ऑल इंडियन्सला विनंती, आपण थोडं सहकार्य करा. आपण थोडेसे लांब लांबच थांबा, एकत्र नका बसू. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड 28 झालेला, 28 धावा फलकावरती आहेत. 520 सॅक्रेटनं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 26 केलेल्या आहेत. पहिला बॉल सिंगल, सेकंड बॉल नो बॉल आला होता, सिक्सर, पुन्हा सिक्सर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 4-4-6 खुटारकरवरती आक्रमण हल्ला बॉल केला ऋतिक पाटीलनं. अशीच बॅटिंग केली तर सामना लवकर संपेल आणि लवकर टायगर संघ देखील या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. राऊंड विकेट, अजून एक शॉट बनवलाय, काय फटकाय, सुपर बॅटिंग, चौफेर फलंदाजी सुरू झालेली आहे. 4 धावा. मिड विकेट, स्क्वेअर लेग या प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो, म्हणून आपण एकाच ठिकाणी नका थांबू प्लीज. आपणास विनंती असेल आपण वेगवेगळे थांबायचं, एकत्र थांबू नका. थोड्याच वेळात तुम्हाला जेवण देखील पोहोचेलच. 32 झालेले आहेत. या मॅचमध्ये टार्गेट चेस करत होता बघतो आपण 45चं टार्गेट होतं, 44 झाल्या होत्या. मॅच खोली केलेली ऋतिकनं. रोनित पाटील बॉलिंग मार्कवरती आलेत. सेकंड ओव्हरमध्ये क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळाली. जणू का हायलाइट बघत होतो आपण मैदानामध्ये. रॉकेट शॉट, रॉकेट बरेचसे उडले हवेमध्ये. जबरदस्त फलंदाजी. ऑन साईडला हा फटका, स्क्रोर द विकेट खेळलेत. डीपमध्ये तिकडे फिल्डर आहेत. धाव मात्र एक सिंगल मिल मिड विकेटमध्ये आणि सिंगलला सॅक रोटेट झालेली आहे. ऋतिकला पुन्हा सॅकिंग एंडला आणलेलं आहे. विशालला माहिती आहे ऋतिकनं जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, म्हणून त्याला आपण जास्त संधी देऊया आणि तो पुन्हा एकदा सॅकिंग एंडला सेकंड पॉवर प्लेमध्ये बघूया. या स्कोअरमध्ये सामना फिनिश होईल का, की काहीशा विकेट्स इकडनं घेतल्या जातील. हनुमान डायगड टीमकडनं प्रयत्न असतील जरूर. द विकेटनं यज आहे, मोठी मोठी यज आहे. परतावा लागेल ऋतिकला मैदानाच्या बाहेर. विकेट मिळाली, मगाशीच विकेटचं मी बोललो होतो. ऋतिकला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का वरवली बोला. यस डीजे, कम ऑन. धावांची इनिंग 7 बॉलमध्ये खेळला आणि मॅच खुली झालेली बघतो आपण वरली ब संघासाठी. या मॅचमध्ये जरूर आघाडीवरती पुढे भरपूर 33 झालेल्या आहेत. 45 करायच्या होत्या. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. रोनित लेफ्टी बॅटर नवीन कावा आला मैदानामध्ये. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. राऊंड विकेटना बाकफला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. डॉट बॉल येत असताना चांगली बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना रोनितला माहिती आहे की ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्चित झालेल्या आहेत. इकडनं कमबॅक करावा लागेल. डॉट बॉल, विकेट्स घ्याव्या लागतील. बॉल क्रिकेट बाकफला जाऊन खेळले, फक्त दिशा दिलेली आहे. गली रिजनमध्ये तिकडे खुटारकर आहेत. धाव मात्र एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत 1 नंबर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण झालेला आहे 34-34. 34 धावा पलकावरती आहेत. दुसरं षटक 4 वर्ष मॅचमध्ये 50+ 50 पेक्षा जास्त धावा हव्या होत्या. आता बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळाला. अजून एक धाव विकेट मिळेल.
डबलने जरूर हा सामना आपण जिंकू शकतो. त्या अनुषंगानं रिक्स घेतली जात नाहीये. सिंगल डबलने सॅक रोटेट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 झालेली आहे. 45चं चेस होतं. पहिल्या षटकामध्ये मॅच खुली केली होती. ऋतिक पाटीलनं 30 केला 7 बॉलमध्ये. चांगला आहे फटका. रन्स देखील चांगला मिळतील. आला सिक्सर. चार धावेची फक्त गरज आहे मॅच मध्ये. 12 बॉल तब्बल शिल्लक. गेम पडवली ब संघाला. हनुमान डायगड टीम बॉलिंग 44 रन्स 45चं चेस होतं. चांगली धावसंख्या म्हणू शकतो 4 ओव्हरमध्ये. मध्ये संदीप कडनं अपेक्षा जास्त होते. मात्र तब्बल धावा खर्च केला 32 त्याच्या पहिल्या षटकामध्ये. तिथनंच मॅच बघतो आपण पूर्णपणे खुली आपल्याला होताना पाहायला मिळाली. या मॅच मध्ये आता जरूर फक्त 4च करायचे आहेत. बघूया विशाल पाटील कशा फिनिश करतायत. पुढची फ्रेश मॅच. दोन्ही टीम रेडी आहेत. माथाडीच्या अगेन्स्ट अडवली संघ इन ऍक्शन मध्ये. समोर प्लेसमेंट चांगले. सिंगलनं साईक रोटेट केलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 42. 3ची अजूनही गरज. पुन्हा साईडला फटका ऑन राहायचा. डीप मध्ये फिल्डर 8 सेकंडचा कॉल इकडनं नसेल. एकदा अजून मिळते. 44 झालेले आहेत. 43 माफ करा. 43 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 धावेची गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. मोहित रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल. मॅच मध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चेंज द गेम रोली ब संघाचा. हनुमान देसाई टीमला त्यानं पराभूत केलं. त्याच्यानंतर सेकंड राऊंडची आपल्याला फर्स्ट मॅच पाहायला मिळते. एकदा विकेटनं अजून मिळेल. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 44. नेक्स्ट बॉल. एज आहे. चेंडू विकेट किपरच्या पाठी पंकजला बीट करत चाललाय. जरूर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की बघूया. आणि फायनली आता जाऊन पोहोचला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आणि पुढच्या फेरीमध्ये जरूर आजची लास्ट मॅच खेळण्यासाठी चेंज द गेम वडील बस संघ क्वालिफाय झालेला आहे. फ्रेश मॅच नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळाल्यामध्ये शंका अजिबात नाही. हार्ड लक हनुमान टायगर संघ. चुका झाल्या बॉलिंग करत असताना. मध्ये मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स ऋतिक पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 7 बॉलमध्ये 30 केला. 428चा सॅक रेटनं बॅटिंग केली. 1 विकेट देखील घेतली. तर पहिलू खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील. या ऋतिक मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स.